आता घृष्णेश्वर मंदिर झालं आणि आम्ही केव पण जाऊन आलो। आता लास्ट आहे ते भद्र मारुती मंदिर आणि आता भद्र मारुती मंदिरमध्ये जात आहोत। खरं तर खूप अंधार झाला आहे पण तरी पण इथे आलो आणि तिथे नाही गेलो असं होऊ नाही शकत। सो एक स्टेशनकडून इकडे येताना आहे ना 42 नंबरची बस मिळते जी की वेरूळ असते एलोरा, आणि त्याच्याने पण इकडे तुम्ही येऊ शकता। शेअरिंग रिक्षा, इथे शेअरिंग रिक्षासाठी खूप बार्गेनिंग करावी लागते, विदाऊट बार्गेनिंग तर पॉसिबलच नाही। हे आधीचे फ्रेंड्स आहेत आणि आधी त्यांना आवाज काढून दाखवते। इथे काही मुले मिळाली ज्यांना ॲक्च्युली मी रस्ता विचारला होता की मंदिराकडे कोणता रस्ता जातो, आणि ते इतके छान होती लहान मुलं की त्यांनी मला रस्ता तर सांगितला, सोबत मस्तीही खूप केली। हां, एक मिनिट रुको। थैंक यू। स्टार्ट। लाइक करो, फॉलो करो, सब्सक्राइब करो। थैंक यू। एक सेकंड। जय श्री राम। जय श्री राम। लाइक करो, फॉलो करो, लाइक करो, कमेंट करो, फॉलो करो। मुलांसोबत खूप गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर मी मंदिराच्या परिसरात गेली आणि इथे बाहेर जे आहे ते चप्पल स्टँड आहे, ते तुम्ही पे करू शकता किंवा आतमध्येही काढू शकता। आणि आतमध्ये जाण्यासाठी शूटिंग करत करू देत नाही। आणि हे बघा मी थोडंसं काढलं, हा तिथला परिसर आहे, हॉल आहे हा तिथला। आणि मंदिरातून बाहेर आल्यानंतर मी मंदिराच्या परिसरात थोडेसे व्हिडिओज घेतले, प्रसाद वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा माझ्या परतीच्या प्रवासाला निघाली, म्हणजे जेणेकरून आज मला आराम करता येईल। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:50ची माझी वंदे भारत होती, त्यामुळे मी जो हॉल्ट केला तो स्टेशन जवळ केला आणि इथून बाहेर पडूनच बस स्टॉप होता आणि तिथे मला बस मिळाली जी की डायरेक्टली मला सेंट्रल बस स्टॉपवर सोडणार होती आणि त्याच्यानंतर तिकडनं मला शनी रिक्षा किंवा बसच मिळणार होती जी की मला औरंगाबाद स्टेशनला सोडणार होती। आणि खूप सारे हॉटेल्स आहेत आजूबाजूला, तर त्यामुळे राहण्याचं काही टेन्शनच नाही आहे औरंगाबादमध्ये। आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो आणि हॉल्ट केलं। सो आतापुरती बाय, उद्या भेटूया डे 2। रूम बुक केलं, फ्रेश झालो, जेवायला गेलो, जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाची तयारी केली। आता आपण भेटूयात उद्या, बाय। थँक्यू। एक सेकंड।